समन्वयक समितीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। हायकोर्टानं 20 फुटांपेक्षा जास्त थर लावण्यास बंदी घातली आहे। त्यामुळे अनेक आयोजकांनी दहीहंडी उत्सवच रद्द केले आहेत। त्यामुळे दहीहंडी मंडळांची चांगलीच अडचण झाली आहे। आता उंच थर लावण्यासाठी समन्वय समितीनं आता हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। तर राज्य सरकारनेही या संदर्भात पावलं उचलण्याची मागणी समन्वय समितीनं राज्य सरकारच्या समोर केली आहे। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। आपल्या सोबत आहेत पवन पाठक जे याचिकाकर्ते आहेत, त्याचबरोबर अमित जोशी आपले प्रतिनिधी आहेत जे या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा करतायत। या दहीहंडीच्या संदर्भात एकीकडे बैठका सुरू आहेत, त्याचबरोबर सरकारनं सुद्धा फेरविचार याचिका करण्याची घोषणा केलेली आहे। या सगळ्याचा पाठपुरावा अमित जोशी करतायत। सुरुवातीला आपण पवन पाठक यांच्यापासून सुरुवात करूयात। तुम्ही कोर्टामध्ये गेलेला होतात, तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या कुठेतरी कोर्टानं मान्य केल्याचं पाहायला मिळालं आणि लगेचच सरकारने मात्र फेरविचार याचिकेची भूमिका घेतली। आता नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? जब भी मैंने हाई कोर्ट में एक एप्लीकेशन किया था 2013 में 28 तारीख को, उसके बाद कई मंत्रालय में भी मैंने किया था कि सबसे पहले बाल गोपाल जो माइनर चाइल्ड है, नाबालिग बच्चे, उनको रोका जाए ये दही हंडी में शामिल होने से, क्योंकि उनका पूरा जीवन खराब हो जाता था दुर्घटनाग्रस्त होने से। उसके बाद अभी जो हाई कोर्ट ने आदेश दिया है उसमें हाइट को लेके, पिरामिड को लेके, मानव पिरामिड को 20 फीट मतलब 4 थर या 5 थर आता है। उसके बाद जो है सुरक्षा के नियमों का भी पालन है, सेफ्टी बेल्ट ये सब दिया है, और मैदान में होना चाहिए दही हंडी, रोड पे नहीं होना चाहिए। उसके बाद जो आयोजक जो है, मनी लॉन्ड्रिंग का तरीका भी उसमें था, तो उसमें धर्मादाय को भी आदेश दिया है कि मनी कहाँ से आता है, डोनेट कहाँ से होता है, दान कहाँ से आता है, उसकी भी इंक्वायरी की जाए। और पुलिस को भी निर्देश दिया है कि जहाँ पे दही हंडी लगते हैं वहाँ पे नाबालिग बच्चों का प्रवेश एकदम कायदे से पाबंदी लगाया जाए, नहीं तो उनके आयोजक और अभिभावक और जो है वहाँ के जो ऑर्गेनाइजर हैं या जो राजनीतिक लोग हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। यही जो है दही हंडी में कहा गया। लेकिन मेरे हिसाब से ये कुछ ज़्यादा आदेश हो गया है, इसमें अमेंडमेंट थोड़ा होना चाहिए, क्योंकि एक किस तरह की अमेंडमेंट आप चाहते हैं? मैं चाहता हूँ जो मैंने जो बनाया था कि एक इसमें कमेटी गठित की जाए, और जज साहब से भी हाई कोर्ट से मेरा निवेदन होगा कि इसमें थोड़ा अमेंडमेंट किया जाए कि हाइट को लेके जो किया गया है कि मतलब 18 साल के बच्चे, 18 साल का हटाने का मतलब हो गया गोविंदा का मतलब ही नहीं, तब पुरुष गोविंदा हो जाएगा। और जो दही हंडी है, दही हंडी रहे, मनी हंडी न बने, मनी हंडी भी इसको नहीं होना चाहिए। दूसरी बात, सुरक्षा के लिहाज से बेल्ट, सेफ्टी बेल्ट है। तो ये 18 साल की जो कोर्ट ने कहा है कि 18 साल के बच्चे होने चाहिए, तो आपको लगता है कि इससे कम उम्र के जो बच्चे हैं वो भी इसमें कम होना चाहिए? कम से कम जो बाल विकास हक आयोग ने लगाया है वो सब जगह का रिपोर्ट मंगाने के बाद ही उन्होंने, बाल हक आयोग ने जो निर्णय लिया था वो बहुत अच्छा था कि 12 साल तक के जो बच्चे हैं दही हंडी में शामिल ना हो, अपघात से बचेंगे। 12 साल के ऊपर के जो बच्चे दही हंडी में शामिल होते हैं उनका जो पिरामिड तय होना चाहिए, कितने हाइट तक वो हंडी फोड़ सके, क्योंकि अगर बच्चे ही नहीं रहेंगे तो हंडी खत्म हो जाएगी और ये महोत्सव खत्म हो जाएगा, संस्कृति खत्म हो जाएगी। तो जो दही हंडी का प्रचलन चलते आ रहा है वो भी चलता रहे, और इसमें एक छोटा सा अमेंडमेंट होना चाहिए कि हाइट को लेके कि 12 साल से लेके 18 साल तक के बच्चे जो दही हंडी मनावे वो अपना ज़्यादा से ज़्यादा 20 फुट तक मनावे, और 20 फुट के ऊपर जो दही हंडी बड़े ऑर्गेनाइजर मनाते हैं उनको पूरी जिम्मेदारी के साथ, जो दही हंडी के पथक हैं उनकी पूरी जीवन की जिम्मेदारी के साथ, दुर्घटना की जिम्मेदारी के साथ, सुरक्षा के नियमों की जिम्मेदारी के साथ उनको पूरा एहतियात बरतने के लिए जो है उनको एक निर्देश दिया जाए, जिसमें सरकार भी सहयोग करे उनको कि भाई सुरक्षा के नियमों के लिए विशेषज्ञ वहां बैठा जाए। आप उम्मीद कर रहे हैं? अमित जोशी पण आहेत आपल्यासोबत। अमित, आपण पाहिलं की कोर्टाने जो निर्णय दिलाय त्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात याव्यात असं पाठक यांना वाटतंय, काही सुधारणांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे, पण आज मात्र सरकारने जी भूमिका घेतली आहे आणि समन्वय समितीने जो दबाव बनवलेला आहे ते पाहता दहीहंडी पूर्वीसारखेच होणार अशी परिस्थिती दिसते का? खरं तर यामध्ये सरकारची थोडीशी गोची झाली असा शब्द वापरला तर
चुकीचं ठरणार नाही. कारण नियम जर का बनवले आणि त्या नियमांची अंमलबजावणी केली तर कोर्टाच्या अर्थात आदेशाचं पालन होईलच. मात्र ज्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला होतो, ती मंडळ असतील किंवा दुसऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर ते मतदार असतील, ते नक्कीच कुठेतरी दुरावले जातील. हा एक स्पष्टपणे धोका सरकार किंवा सत्ताधारी लोकांना वाटतो. आणि आता निवडणूक सुद्धा तोंडावर नक्कीच. आहे. त्याच्यामुळे सरकार या संदर्भात निर्णय घ्यायला धजावतं किंवा निर्णय घेण्यासाठी नक्की काय पावलं उचलावीत यासाठी सरकारने या प्रकारची याचिका दाखल झाली. कारण एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्या प्रकारे या दहीहंडी उत्सवाच्या काही दिवस आधी या घडामोडी घडल्या, सरकारकडे वेळच नव्हता. कारण नियम ठरवायचं झालं तर कशा प्रकारे याची अंमलबजावणी करायची हे सुद्धा अजून सरकारकडे नाहीये. त्याच्यामुळे सरकारकडे वेळ नाहीये. त्याच्यामुळे ज्या अर्थाने फेर याचिका सरकार दाखल करण्याचं म्हणतंय त्याला दोन्ही बाजू आहेत. एक तर सरकारकडे वेळ पण नाहीये आणि दुसरी गोष्ट एक प्रकारे हा सरकार वेळ काढूपणा करताय का अशी म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण कुठल्याही मतदाराला कुठल्याही मंडळाला सरकारला दुखवायचं नाही असंच यावरून सगळं दिसत. बरोबर आहे. सरकारची भूमिका ही नरोवा कुंजरोवा असल्यासारखी दिसते. कारण की एकीकडे मंडळांना जर दुखवलं तर मात्र सरकारची गोची होऊ शकणार आहे. त्यातच विधानसभेच्या निवडणुका आणि त्यामुळे गोविंदा मंडळांची असलेली तरुणाई, त्यांच्याकडे असलेली तरुणाईची मतदानाची ताकद ही त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. पण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावरती टिप्पणी केली आहे. मुंबई हायकोर्टानं दहीहंडीवर लादलेल्या निर्बंधांवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू उत्सवांवरच निर्बंध का लादले जातात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. शिवसेना याबाबत आता नेमकी काय भूमिका स्पष्ट करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. हिंदू उत्सवातच मांजरासारखे आडवे का येतात असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला. दहीहंडी उत्सवाचे आयोजक असलेल्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. मात्र आता शिवसेनेची भूमिका विसंगत असली तर या नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. उत्सव म्हटल्यानंतर अनेक नवीन सुरू झाले, त्याच्यावर तुम्ही कालही बोलले, आज संध्याकाळी बोलेन. पण उत्सव म्हटल्यानंतर बंधन आली येतात, त्याच्यानंतर उत्सव येतात आणि हे सगळी बंधनं आपल्याच कामाची असतात. आपल्या हिंदूंचे सण म्हटल्यानंतर बंधन, आधी बंधनं काय काय आहेत आणि त्याच्यानंतर उत्सव काय आहे हे कळेल. दहीहंडी या विषयावर आपण चर्चा करतोय. उंच थरांसाठी राजकीय नेत्यांचा अट्टहास हा नेमका कशासाठी आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी सुरुवातीला आपण अमित जोशींकडे जाऊयात. अमित, आपण कालची समन्वय समितीची जर बैठक पाहिली असेल तर प्रचंड गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. कुठेतरी सर्व गोविंदा पथकांची जी मंडळं आहेत ती कुठेतरी एका झेंड्याखाली नाही आहेत आणि म्हणूनच एकवाक्यता नसल्यामुळे अशा स्वरूपाची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. नक्कीच जो दबाव गट आवश्यक असतो, कुठलाही जर का नियम असेल त्याची अंमलबजावणी असेल किंवा त्याला विरोध असेल किंवा त्या संदर्भात आपल्याला हवा तसा मार्ग काढायचा असेल किंवा समोरच्याला नमवायचं असेल किंवा आपल्याला पाहिजे तसा सण साजरा करायचा असेल, जी काही परिस्थिती असेल त्यासाठी दबाव गट असणं आवश्यक आहे. मात्र हा दबाव गट या दहीहंडीच्या बाबतीत अस्तित्वात नाही असंच म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातील जी छोटी मोठी मंडळं आहेत या मंडळांमध्ये एकवाक्यताने, खास करून मुंबईच्या बाबतीत हा प्रश्न बोलायचा झाला, जिथे उंच उंच एवढे थर लागले जातात या मंडळांमध्ये एकवाक्यता नाही आहे कुठे. किंवा ही एकी जी पत्रकार परिषद असेल किंवा दहीहंडी समन्वय समिती या नावाच्या अर्थानं सरकारशी चर्चा करताना असेल किंवा कोर्टामध्ये ती याचिकेला डिफेंड करताना असेल, ती एकी दिसत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या याचिकांचा सामना करताना त्यांचे तारांबळ उडते किंवा सरकार आदेश दिल्यावर सरकारला धारेवर धरताना किंवा सरकारशी चर्चा करताना सुद्धा ती चर्चा मुद्देसूद होत नाही. आणि म्हणूनच काल जी पत्रकार परिषद झाली समन्वय समितीची त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीकडनं वेगवेगळी विधानं येताना बघत होती की कोर्टाचा अवमान करणार असे म्हटलं जात होतं, तर आम्हाला नेहमीप्रमाणे आम्ही हा सण उत्साहात साजरा करू असंही म्हटलं जात होतं. तर दुसरीकडे जे मंडळ आहेत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ज्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करणार नाहीयेत त्यांना ते आम्ही लक्षात ठेवू अशा प्रकारची भाषा केली जात होती. सरकारला सुद्धा अल्टिमेटम देण्याची भाषा केली जात होती. मात्र नक्की तुम्ही काय करणार हे त्यांच्या सांगण्यातून कुठे स्पष्ट येत नव्हतं. त्याच्यामुळे जी समन्वय समिती हा जो प्रकार आहे किंवा दहीहंडी मंडळ आहेत आणि म्हणून अमित, समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारवरती दबाव बनवून दहीहंडीचा एक चांगला खेळ म्हणून रूपांतर होणं जे अपेक्षित होतं ते होऊ शकलेलं नाही. याचिका करते पवन, आप कोर्ट में गए, उससे आपके हाथ में कुछ आया है, आप कुछ हासिल कर पाए हैं? इसमें मेरे सहयोगी जो कोर्ट में गए हैं, वकील हैं, सत्यप्रकाश शर्मा जी हैं और पाटिल जी हैं, ये लोग कोर्ट में गए थे. मैं भी सहयोगी हूँ इनके साथ में. लेकिन ये जो याचिका हुई है इसमें खेल के विषय पे लेके नहीं हुआ है. एक खेल को खिलवाड़ बना दिया गया है. इसमें बच्चों का इस्तेमाल होना, गलत तरीके से दही हंडी अनियमित सीमा तक लगाना,
दुर्घटना का कोई वो नहीं पैरामीटर है कि कब क्या हो जाए, कौन अल्कोहल लेके आ रहा है, कौन क्या खाली पेट दही अंडी में शामिल हो रहा है, ये भी नहीं देखा जा रहा है। नीचे का जो जैसे हम क्रिकेट खेलते हैं, फुटबॉल खेलते हैं, कबड्डी के लिए गवर्नमेंट जो है एक जो है मैदान देती है, सेफ्टी पिच देती है, लेकिन यहाँ पे दही अंडी के लिए, खेल के लिए न पिच बनाया जाता है न कुछ। जहाँ मन आया वहीं पे थर लगा दिए, जहाँ मन आया वहीं मानव पिरामिड लग गया। और जब ऊपर से कोई एक भी पिरामिड में व्यक्ति जो है कुछ घबराता है या पानी मारने से उसके बदन कांपते हैं तो सारा पिरामिड टूट के नीचे आ जाता है ताश के पत्ते की तरह। और उसी में जो है नीचे कंकड़ पत्थर होने की वजह से जो दही पथक होते हैं वो घायल हो जाते हैं और कुछ तो नस दबने की वजह से मर जाते हैं, जिसमें हाई कोर्ट ने सेफ्टी बेल्ट और हेलमेट के लिए कहा है। इसमें तो मुझे नहीं लगता कि सेफ्टी बेल्ट और हेलमेट, ऊपर से कोई पत्थर तो गिरने वाला नहीं है कि हेलमेट की जरूरत पड़े। और सेफ्टी बेल्ट उसके लिए लगाया जाता है कि जब ऊपर से आदमी गिरे तो ऊपर से क्रेन या कुछ रहे उसको पकड़ ले, लेकिन यहाँ पे वो भी व्यवस्था नहीं हो सकती। मेरा निवेदन है कि थोड़ा देखने की इसमें बात है कि विशेषज्ञ देखे कि जब थर लगता है तो उसमें कॉटन का कपड़ा इस्तेमाल हो, गले में जो है बेल्ट टाइप का ऐसा इस्तेमाल हो कि उसकी नस जो है पैर के दबाव से दबे ना, फिट ना आवे। जैसे अभी जोगेश्वरी में जो हादसा हुआ वो फिट की वजह से, नस दबने की वजह से हुआ है। और उसमें खाली पेट कोई दही अंडी में शामिल ना हो, चक्कर ना आवे। ये सब चीजों को बहुत ध्यान देना जरूरी है। और पिच जो हो वो कंक्रीट और पत्थर वाला ना हो और खुला मैदान हो। अनेक सूचना ज्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत, पण आता मात्र कोर्टानं जरी निर्णय दिला असला तरी त्याच्या अंमलबजावणी समोरची आव्हानं मात्र नव्यानं निर्माण झाली आहेत। या विषयावर आपण चर्चा, उंच थरांसाठी राजकीय नेत्यांचा हट्ट का, या विषयावर आपण चर्चा करतोय। पवन पाठक याचिका करते अपने सोबत आहेत। पवन जी, आपकी बहुत सारी उम्मीदें हैं, आपने कोर्ट में भी कहा सेफ्टी के तौर पर विचार होना चाहिए, लेकिन अब जो सिचुएशन महाराष्ट्र में दिखाई दे रही है, इवेंट तो ये चलता रहेगा ऐसे दिखता है। ये इवेंट व्यवसायिक तौर पे नहीं होना चाहिए। मेरा मानना है कि ये जो खेल को सब कहते हैं कि दही अंडी खेल है, तो खेल के नियम का भी पालन करें। सरकार को भी चाहिए इसमें इंटरफेयर करे कि नियमों का पालन हो कायदे से। थर जो लगते हैं थर का भी नियमों का पालन हो, उसके लिए पिच बनाए जाए, किस पिच में किस मैदान में दही अंडी खेला जाए। बड़े बड़े जो आयोजक हैं 400 करोड़ का यह बिजनेस बन गया है अभी दही अंडी, और 1000 छोटे बड़े मंडल जो है इसमें सम्मिलित होते हैं पूरे महाराष्ट्र में। तो पिछली साल की अपेक्षा देखेंगे तो बहुत लोग घायल हुए, कई बच्चे मरे भी हैं। तो उसको अगर हमको रोकना है, खेल को खेल बनाए रखना है, खेळाचा दर्जा दिला पाहिजे असं तुम्ही म्हणताय। अमित, हे शक्य आहे का प्रॅक्टिकली? खरं तर याची अंमलबजावणी होणं अत्यंत अवघड आहे। ह्यांनी जसं याचिकेमध्ये म्हटलं की ऑब्झर्वर असले पाहिजेत। आता मुंबईमध्ये फक्त मुंबईचा विचार केला तर कित्येक ठिकाणी दही अंडी हे दर मिनिटाला दर तासाला फुटत असतात। मग एवढ्या ठिकाणी ऑब्झर्वर आणणार कुठून, किंवा त्यांचं क्वालिफिकेशन काय, याची नेमणूक कोण करणार, असे अनेक प्रश्न उभे राहतात। त्याच्यामुळे जरी ह्यांचं म्हणणं बरोबर असलं की सुरक्षा कुठेतरी असली पाहिजे, 200% ते मान्य, मात्र सुरक्षेचा बाऊ न करता त्या उत्सवाचं रूपच या निमित्ताने बदलण्याची शक्यता जास्त आहे। तेव्हा या दोघींमधला उत्सव आणि सुरक्षा याच्यामधला कुठलातरी सुवर्ण मध्य गाठण्याची गरज आहे, तरच हा खऱ्या अर्थानं या सगळ्या उत्सवाचा आनंद सर्वांना घेता येईल। बरोबर आहे, समन्वय साधणं महत्त्वाचं आहे। दोनही पाहुणे या चर्चेत सहभागी झाले, दोघांचेही आपण आभार मानूया। जसं आत्ताच पाठक यांनी काही गोष्टी सुचवल्या की गोविंदांनी कॉटनचेच कपडे घातले पाहिजेत, साधारण 12 वर्षापर्यंतचे जे गोविंदा असतील त्यांनीच वर चढावं, अशा स्वरूपाच्या काही सूचना आलेल्या आहेत। त्याचबरोबर कुणीही व्यसन करून कार्यक्रमात सहभागी होऊ नये, मैदानं मोकळी असावीत, अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी ही शक्य होईल असं दिसत नाहीये। सरकारच या संदर्भात फेरविचार याचिका करतेय, तर दुसरीकडे समन्वय समितीतला असमन्वय सुद्धा समोर आलाय आणि म्हणूनच गोविंदांचा हा जो इव्हेंट आहे तो यावर्षी सुद्धा सुरूच राहणार अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। काही आयोजकांनी स्वतःहून पुढाकार घेत गोविंदा कॅन्सल करण्यात आलेले असले, म्हणजे इव्हेंट कॅन्सल केला असला तरी उत्सव मात्र सुरू ठेवणार असल्याचं निश्चित केलं आणि म्हणूनच अपेक्षा आहे गोविंदा या सणाचं महत्त्व कायम राहावं आणि सण म्हणूनच ते साजरे व्हावेत, पण सुरक्षितरित्या। हमारे YouTube चैनल को आप इसी तरह सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को दबाकर हमें अलर्ट कीजिए, और आपके बीच, आपके गांव में, आपके शहर में, तहसील में, इर्द गिर्द जो भी घटनाएं होती हैं उसकी सूचना आप हमें हमारे WhatsApp नंबर पर भेज सकते हैं। और हमारी खबरों को इसी तरह आप सब देखते रहिए। हम बड़े बड़े खुलासों को इसी तरह आपके बीच प्रकाशित करते रहेंगे।